ही गोष्ट नाहीये. ध्यान करणं म्हणजे आज ते डोळे लावून काय मिळतं का? ते सिद्धार्थ गौतमाने डोळे लावून बोधी प्राप्त केली की असं काय लिखाण करून बोधी प्राप्त केली? त्यामुळे बुद्धांची बरोबरी, बोधिसत्वाची बरोबरी तुम्ही आम्ही पुस्तकं चाळतो. आणि बाबासाहेबांना असं असं लिहिलंय, भगवान बुद्धांनी या सूत्रात असं असं लिहिलंय, तुम्ही असं असं करा. हे 67 वर्ष उलटली, माईक हातात आला ना, तुम्ही असं करत नाही, तुम्ही प्राण्यांची हत्या करता, तुम्ही चोरी करता, तुम्ही व्यभिचार करता, तुम्ही शिलाचं पालन करत नाही, तुम्ही समाधीचा अभ्यास करत नाही, तुम्ही प्रज्ञा धारण करून धम्मात प्रतिष्ठित. आम्ही मग तुमच्या काय आल्यावर असंच बोलतोय. आम्हालाही धंदे नाही आणि तुम्हालाही धंदे नाही. म्हणजे नुसतं खोगीर आहे ना, घोड्यावरचं खोगीर आहे ना, काही काम करतं का? ओझ वाहून नेण्याचं तरी काम करतं का? म्हणजे आपण धम्माकडे अजिबात लक्ष नाही आहे. धम्माची मुळे काय अजिबात लक्ष नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन, त्यांची जी थिअरी आहे, त्यांनी प्रसवलेली थिअरी पेलून पाहिली. कार्ल मार्क्सचा त्यांनी अभ्यास केला. कार्ल मार्क्स सारखा दुसरा तत्वज्ञानी नाही या मतावर पोहोचले. कार्ल मार्क्सनी जी वर्ग संघर्षाची थिअरी मांडली, त्यांच्यासारखा विद्वान नाही या मतावर पोहोचले. पुढे पुढे त्याही पुढे गेले, बुद्धापर्यंत गेले. आणि कार्ल मार्क्स देखील बुद्धाच्या तुलनेत फिका पडतो या निष्कर्षावर पोहोचले. सांगण्याचं तात्पर्य असं की पटीच्य समुत्पाद हा प्रत्यक्ष घटनादत्त असावा. राज्य समाजवाद, पहा ही संकल्पना, राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझम. भगवान बुद्धांची ही संकल्पना बघा. राज्य समाज दर, कुठलाही राजकीय पक्ष जर सत्तेवर आला तर त्यांनी काय करायचं? या सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने आणि सगळे उद्योग हे राष्ट्राच्या मालकीचे करायचे, राज्याच्या अधीन करायचे. आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची सगळी यांनी पूर्तता करायची. म्हणजे धार्मिक जर राजा असा राहिला तर ही संकल्पना कूटदंत, तुम्ही उद्या वाचा जाऊ दीघनिकायमध्ये, दीघनिकाय लांब लांब सुत्त आहेत. भगवान बुद्धांनी केलेला उपदेश कूटदंत सुत्त. या कूटदंत सुत्तामध्ये राजे महाराजे लोकांना उपदेश करतात. कूटदंत ब्राह्मणाला उद्देशून, महाराज, ही प्रजा तुमच्या पुत्रांसारखी आहे. तुमच्या पुत्रांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या गरजांची कशी पूर्तता करताय? ही प्रजा आहे ना तुमच्या पुत्रासारखी आहे. ही प्रजा आहे ना तुमच्या पुत्रासारखी आहे. जर या सगळ्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्यांच्या गरजांची तुम्ही पूर्तता केली तर हे समतामूलक जीवन पद्धती निर्माण होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून भगवान बुद्धांची ही धारणा, स्टेट सोशलिझमची ही धारणा, ही मांडणी घटनादत्त असावी म्हणून जगातल्या कुठल्याही बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये जे करता आलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलं. का बरं लिहिलं? राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलं बाबासाहेबांनी. त्या राष्ट्रपती भवनामध्ये कोणाची मूर्ती नाही ठेवली, कुठल्या देवी देवतांची. तिथे भगवान बुद्धांची चालता फिरता बुद्ध आहे. चालत्या फिरताची प्रतिमा बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासात ठेवली. कोणी विरोध केला का? बरं, विरोध केल्याची कोणाला तरी बुद्धी तरी सुचली का? नाही सुचली. एवढे चिल्लर बुद्धीचे, शुष्क बुद्धीचे लोक होते, असतील बॅरिस्टर काही काळ, पण बाबासाहेबांची तुलना नाही करतायत. बाबासाहेबांनी तिथे काय काम होतं राष्ट्रपती भवनावर धम्मचक्र प्रवर्तनाय लिहिण्यासाठी? तिथे भगवान बुद्धांचीच मूर्ती का ठेवली? दुसऱ्या देवी देवतांची का ठेवली नाही? बरं, लोकसभेत, राज्यसभेत काही काम होतं का? लोकसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीच्या पाठीमागे देखील धम्मचक्र प्रवर्तनाय लिहिलंय. राज्यसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीच्या पाठीमागे देखील धम्मचक्र प्रवर्तनाय लिहिलंय. का बरं लिहिलं? या देशात तिरंगा म्हणतात ना, तिरंगा म्हणणं तसं कायद्यानं चुकीचं आहे. तो चौथा रंग तुम्ही गायबच करून टाकला, धम्मचक्र.
ते निळ्या रंगाचं जे धम्मचक्र आहे, नोबेल ट्रूथ 4 असतात, 4 नोबेल ट्रूथ, हे न्यायाचं प्रतीक आहे. धम्मचक्र न्यायाचं प्रतीक आहे. वरचा, मधला आणि खालचा स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचं. रक्ताचा एकही थेंब न सांडता, रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची सबल व्याख्या जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आली हो. कुठल्याही राज्य घटनाकारांना कुठल्याही देशातल्या प्रियम्बल मध्ये, त्या उद्देश पत्रिकेमध्ये नाही कोरता आलं. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे माणसाला जोडणारे, माणसाला माणूस म्हणून निर्माण करणारे ही मूलभूत तत्व आहेत. ज्यामुळे ही प्रदान करणं म्हणजे 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधानातला संपूर्ण कायदा तो लागू झाला, त्याचा अंमल सुरू झाला. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. आता राणीच्या पोटात काय राजा नाही निर्माण होणार. राजाचा पुत्र राजा अनुवंशिकी बदल एकदम. आता या मतपेटीतनं मात्र या मतपेटीतनं आता राजा बनणार. तर एक व्यक्ती, तो जंगला पहाडातला असो की झोकी झोपडीतली व्यक्ती असो, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, हे एवढं अभिधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या संविधानामध्ये हा अंमल सुरू झाला 26 जानेवारी 1950 ला. राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. घटनेच्या 21व्या कलमाच्या आधारावर ही राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही राजकीय लोकशाही सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूलभूत तत्वांचे फळ आहेत ना, येणाऱ्या पिढीला चाकता येणार नाही. म्हणून कुठलीही पार्टी सत्तेवर आली तर त्यांनी सगळ्या जमिनी, सगळे कारखाने, सगळे उद्योग राज्याच्या अधीन करून सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. म्हणून 4 सिंहाची जी राजमुद्रा आहे ना, ते भिक्षू संघाचं प्रतीक आहे. 4ही दिशेला जाऊन प्रचार आणि प्रसार करणारा. हे राजमुद्रा सम्राट अशोकाच्या कालखंडात होती, म्हणून ती या देशाला प्रदान केली. तिरंग्यावर हे 4थं धम्मचक्र उमटवलं, पण या सगळ्यांची चर्चा अजूनही संसदेत, लोकसभेत असो की राज्यसभेत असो झाली नाही. या देशातल्या सरकारांनी 25 वर्ष उलटली. 25 वर्ष उलटल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याचा 25वा वर्ष हे साजरं केलं रौप्य महोत्सव म्हणून. तरीही मात्र या 4ही गोष्टीची चर्चा अजिबात संसदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत झाली नाही. 50 वर्ष स्वातंत्र्याची झाली, त्यांनी सुवर्ण महोत्सव मानला. त्या सुवर्ण महोत्सव मानल्यानंतर अजूनही चर्चा केली नाही. या वर्षी 75 उलटली, 75 वर्ष पूर्ण झाली, अमृत महोत्सव साजरा केला शेंडीवाल्या जाणवेवाल्या सरकारने. शेंडीवाल्या आणि जाणवेवाल्या सरकारनी 75 वर्ष हे अमृत महोत्सव साजरा केला. तो आमच्या त्या मणिपूरच्या माता भगिनींना ही लोकशाहीची टिंगल टवाळी. त्यामुळं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे घटना कितीही चांगली असली आणि राबवणारे लोक जर लायक नसले तर आता काय कराल? तर शेंडीवाल्यांनी एवढी आक्रमणं केली दीक्षाभूमीवर, तर तुमच्या डोळ्यात खुपतात की नाही खुपत मला नाही माहिती. उद्या आमचे रामदास भाऊ येणार आहे, आमचे गडकरजी येणार आहेत. कोण कोण येणार तो ते कार्यक्रम पत्रिकेवर नाव दिसले. म्हणजे दीक्षाभूमी कशासाठी आहे, काय हे 7-7 दिवस हे आंतरराष्ट्रीय धम्म प्रचाराचं केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय धम्म प्रचाराचं केंद्र आहे. 7-7 दिवसाचा कार्यक्रम हे मूल्यांकन करता 7-7 दिवसाचा. विद्वान काही कमी आहेत का?
जगात खूप विद्वान आहेत. 1-2 दिवसात नाही, 7 दिवस ठेवावा. शुद्ध पिटकावर, विनय पिटकावर, अभिधम्म पिटकावर, या पिटकावर भाष्य करणारे अनेक लोक आहेत. गृहस्थांमध्ये आहेत, गृहत्याग्यांमध्ये आहेत. त्याची चर्चा व्हावी, त्याची चर्चा व्हावी. 2 दिवस शुद्ध पिटक, 2 दिवस विनय पिटक, 2 दिवस अभिधम्म पिटक, एक शेवटचा दिवस उरतो तो समारोपाचा. 7-7 दिवस मोठे मोठे जगातले थेरावादी संप्रदायात मोठे मोठे हुशार भिक्षू आहेत, हुशार गृहस्थ आहेत, ओरेटरी आहेत. त्यामुळं ते वेळेवर भाषांतर करणारे लोक आहेत. अशा लोकांना या दीक्षाभूमीवर बोलवून साऱ्या जगातले लोक इथे या भूमीवर यायला हवेत. साऱ्या जगातले लोक, कारण जगात बाबासाहेबांनी साऱ्या जगात शुद्ध धम्माचा योग्यपणे प्रचार झाला तरच सारं जग बुद्धमय धम्ममय करता येईल.